जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हातनूर धरणातील पाणी साठ्यात जोरदार पावसामुळे सातत्याने वाढ होत असून सुरक्षित नियमन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे। शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत जलसंपदा विभागाच्या नोंदणीनुसार हतनूरची पाणी पातळी 211.950 मीटर इतकी झाल्याने 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत। धरण परिसरात गेल्या 24 तासात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून चालू मान्सून हंगामातील एकूण पर्जन्यमान 172 मिलीमीटर झाले आहे। पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक कायम असून पुढील काही दिवसात साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। हतनूर धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे तापी नदीच्या प्रवाहात लक्षणीय वाढ झाली असल्याने नदीकाठच्या सखल भागातील ग्रामस्थांनी विशेष सतर्कता बाळगावी। नदी पात्रात जाणे, मासेमारी करणे, पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करणे तसेच पूरप्रवण भागात विनाकारण वावर टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण आणि जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। गिरणा धरणातून अतिरिक्त पाणी केव्हाही नदीपात्रात सोडले जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली असून त्या दृष्टीने गिरणा काठावरील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ।